हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? लॉकडाऊन एन्जॉय करत आहात ना? पण काही लोक घरात बसून बोर झाले असतील, म्हणून मी खास तुमच्यासाठी 15 ॲक्टिव्हिटी शीटचं चॅलेंज दिलं होतं. आय होप ते तुम्ही सर्वांनी पूर्ण केलं असेल. नसेल केलं तर नक्की पूर्ण करा. आता खरंच सर्वांना घरात बसून कंटाळा आला आहे, पण बाहेरच्या कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्यामुळं अजूनही सर्व शाळा, कॉलेजेस आणि ट्युशन क्लास बंद आहे. पण आपण 12वी बोर्डाचे विद्यार्थी आहोत. आपल्याला बंद राहून कसं चालेल? यावर्षी आपल्याला नवीन अभ्यासक्रमसुद्धा आला आहे. म्हणून खास तुमच्यासाठी घरात सेफ राहून 12वीचा नवीन अभ्यासक्रम सहज, सोप्या व मजेदार पद्धतीने पूर्ण करता यावा म्हणून डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून मी ऑनलाईन ई लर्निंग बायोलॉजी क्लास सुरू करत आहे. आणि हे सर्व क्लास सर्वांसाठी फ्री आहेत. हे क्लास तुम्हाला पाहायचे असल्यास फक्त एक काम करायचं आहे. ते म्हणजे काय? यासाठी फक्त तुम्हाला यूट्यूब चॅनलवर जाऊन माझं नाव विशाल निंभोरकर सर बायोलॉजी असं सर्च करून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉन दाबायचा आहे. बस तुमचं काम सुरू. मी माझा परिचय करून देतो. मी तुमच्या सर्वांचा परिचित व आवडीचा विशाल निंभोरकर सर, बायोलॉजी विषय शिक्षक. आजपासून आपण 12वीच्या न्यू सिलेबसला सुरुवात करूया. त्यासाठी फक्त तुम्ही हेडफोन लावायला विसरू नका. ओके, चला तर मग 12वी बायोलॉजीच्या सर्व विषयाचे व्हिडिओ सहज सोप्या पद्धतीने मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की लॉकडाऊनच्या काळात आपण 15 ॲक्टिव्हिटी शीट सोडवल्या व विविध नीटच्या MCQ टेस्ट दिल्या. त्याचा फॉर्मॅट तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. अशीच मेहनत आपण पुढच्या काळात पण करू, त्याची सर्व माहिती आपण आता पाहूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कधी व किती थेअरीच्या ॲक्टिव्हिटी शीट्स व MCQच्या टेस्ट घेतल्या याची सर्व रेकॉर्ड तुमच्या माहितीसाठी पाठवित आहे. तो तुमच्या स्क्रीनवर असेलच. त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या पालकांना याची सर्व माहिती द्या व या सगळ्या टेस्ट या इतर विविध विषयांशी तुलना करून पडताळणी करून पहा. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग तुम्ही ज्याची अतिशय उत्सुकतेने वाट पाहताय तो म्हणजे 12वीचा न्यू सिलेबस. या न्यू सिलेबसमध्ये 5 युनिटमध्ये त्याची विभागणी केली गेली आहे, जी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. हे 5 युनिट्स म्हणजे पहिला युनिट रिप्रोडक्शन, दुसरा जेनेटिक्स अँड इव्होल्यूशन, तिसरा बायोलॉजी फॉर ह्युमन वेलफेअर, चौथा बायोटेक्नॉलॉजी आणि पाचवा इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. या 5 युनिटमध्ये आपल्याला यावर्षी 12वीचा सिलेबस सेम NCERT पॅटर्ननी शिकायचा आहे. याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आहे ते पाहूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग कुठलंही सिलेबस पाहण्याआधी सर्वात महत्त्वाचं असतं त्याचं टेक्स्टबुक पाहणं. आणि तुमच्यासाठी तर यावर्षी नवीन पुस्तक आलेलं आहे. या नवीन पुस्तकाची सर्व माहिती आपण पाहूया. त्यातल्या पहिल्या भागाची माहिती आपण सुरुवात करूया. त्यातला पहिला भाग म्हणजे पुस्तकाचं बाह्य कवर, ज्याला आपण फ्रंट पेज म्हणतो, जे तुमच्या स्क्रीनवर दिसत असेलच. या स्क्रीनवर दिसणाऱ्या या फ्रंट पेजची काही मुख्य वैशिष्ट्ये. असं म्हणतात की पुस्तक कुठलंही असो, त्या पुस्तकाच्या आतमध्ये कुठला गाभा आहे हा त्याच्या नेहमी त्याच्या कवरवर दाखवलेला असतो. सेम आपल्या बायोलॉजीचं पुस्तक हे अतिशय आरेखपूर्ण, आकृतींनी सज्ज आणि रंगीबिरंगी अशा कलरनी विभागणी केलेली आहे. ते 4 मुख्य घटकात त्याची 4 पिक्चर्स तुम्हाला तिथे दिसत असतील. त्यातलं पहिलं पिक्चर हे ह्युमन फिजिओलॉजीमध्ये आहे. याच्यात शब्दांचा रंग त्या आकृतीच्या रंगांशी मॅच करतो. 2 नंबरवर असलेलं चित्र हे प्लांट ॲनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजीचं आहे, ज्याच्यामध्ये प्लांट मॉर्फॉलॉजीची सगळी माहिती या पुस्तकाच्या आतमध्ये असतील. तिसरं चित्र हे ह्युमन इव्होल्यूशन
आणि इव्होल्युशन ऑफ लाईटच्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट सिद्ध करून दाखवण्यासाठीचं चित्र आहे. आणि चौथ्या चित्रात तुम्हाला ॲनिमल हजबंडरी अंतर हनी बीज कनेक्शन हे दिसत असेल. म्हणजे पुस्तकाच्या पहिल्या भागावर तुम्हाला पुस्तकाच्या आतमध्ये असलेल्या सगळ्या कंटेंटची माहिती होत आहे. ओके मित्रांनो, फ्रंट पेज पाहिल्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पुस्तकाचा आंतरभाग म्हणजे इंटेरियर. तुमच्या समोरल्या स्लाईडवर किंवा स्क्रीनवर तुम्हाला असं दिसत असेल की पुस्तकाच्या आतमध्ये विविध रंगांचे चित्र असूनच जे सगळ्याच्या सगळे जे पुस्तक आहे ते ॲक्टिव्हिटी बेस आणि NCERT बेस आहे. सगळ्यांना माहिती आहे की पुस्तकात NCERT बेस करण्याचा मुख्य उद्देश होता की मुलांना जास्तीत जास्त समजावं. म्हणूनच त्याच्यात काही विविध घटकांची व गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे. जसे तुम्हाला दिसत असेलच कॅन यू रिकॉल. कुठलंही कॅन यू रिकॉल हे कुठल्याही चॅप्टरची सुरुवात करून देतं आणि याच्यावरून तुम्हाला तुमच्या जुन्या पूर्वज्ञानाचा अभ्यास किती झाला आहे किंवा किती आठवतं याच्याबद्दलची ही माहिती करून देणार आहे. त्यानंतर तसेच त्या पुस्तकात इंटरनेट इज माय फ्रेंड, यूज युअर ब्रेन पॉवर, डू यू युअर सेल्फ, फाइंड आउट, ऑब्झर्व अँड डिस्कस, ट्राय दिस, नो द सायंटिस्ट असे वेगवेगळ्या पॅनल्स खाली विद्यार्थ्यांना पुस्तक अट्रॅक्टिव्ह वाटावं व विविध माहिती मिळावी म्हणून पुस्तकाच्या विविध घटकांवर वेगवेगळे ब्लॉग्स तयार केल्या गेले आहे, जे विद्यार्थ्यांनी शांततेत वाचून स्वतः त्याची तयारी करावी. काही अडल्यास शिक्षकांना विचारावं. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकाचा अंतरंग व बाह्यरंग पाहिल्यानंतर मीन्स इंटेरियर अँड एक्सटेरियर पाहिल्यानंतर पुस्तकाचं जे सगळ्यात महत्त्वाचं असते ते म्हणजे त्याचे कंटेंट्स. तर मग आपण युनिट वाईज कोणकोणते चॅप्टर्स आपल्याला सिलेबसला यावर्षी आहेत त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेऊया. सगळ्यांना माहीत असल्याप्रमाणे 12वीचा युनिट्स 5 युनिट्समध्ये किंवा 12वीचा सिलेबस 5 युनिटमध्ये विभागणी केली गेली आहे. त्यातलं पहिलं युनिट आहे रिप्रोडक्शन. मी मुद्दामून तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले जे कंटेंट्स आहे ते मुद्दाम मी युनिटचा रंग त्या कंटेंटसोबत मॅच केला गेला आहे म्हणजे तुम्हाला समजण्यास सहज सोपं जावं. माहिती स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे युनिट 1 रिप्रोडक्शन याच्या अंतर्गत 2 चॅप्टर्स येतात किंवा 2 चॅप्टर्स त्यांनी ॲड केलेले आहे. त्यातला पहिला चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट्स, लोअर अँड हाय एंड प्लांट्स आणि त्यातला दुसरा चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. म्हणजे दोन्हीही रिप्रोडक्शन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायला आलेलं आहे, प्लांट्स आणि ॲनिमल. याच्यातलं जे दुसरं युनिट आहे ते आहे जिनेटिक्स अँड इव्होल्युशन, जे कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं व थोडं किचकट आहे. या जिनेटिक्स आणि इव्होल्युशन या चॅप्टरच्या अंतर्गत आपल्याला सिलेबसला 3 चॅप्टर्सची ॲडिशन केल्या गेली आहे. त्यातला पहिला चॅप्टर म्हणजे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, दुसरा आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि तिसरा आहे ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. हे तिन्ही चॅप्टर्स जिनेटिक्स आणि इव्होल्युशन या युनिट अंतर्गत येतात. 12वीला आलेला जो तिसरा युनिट आहे तो आहे फिजिओलॉजी. फिजिओलॉजी हा युनिट इंटरेस्टिंग आहे तसाच चांगलासुद्धा आहे. फिजिओलॉजीचे यावर्षी आपल्याला 12वीला आलेला जो चॅप्टर्स आहे ते 2 भागांमध्ये विभागण्या करू शकतो. त्यातले पहिले 2 चॅप्टर्स हे प्लांट्सचे आणि दुसरे 2 चॅप्टर्स हे ॲनिमल बिलॉंग करतात. मीन्स आपल्याला यावर्षी प्लांट फिजिओलॉजी आणि ॲनिमल फिजिओलॉजी दोन्ही शिकावं लागणार आहे. प्लांट फिजिओलॉजी अंतर्गत जो चॅप्टर तुम्हाला आलेला आहे तो आहे चॅप्टर नंबर 6 प्लांट वॉटर रिलेशन आणि दुसरा जो आहे तो आहे चॅप्टर नंबर 7 प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. म्हणजे हे दोन्ही चॅप्टर प्लांट फिजिओलॉजीच्या अंतर्गत आपल्याला यावर्षी शिकायचे आहेत. तर ॲनिमल फिजिओलॉजीच्या अंतर्गतसुद्धा 2 चॅप्टर्सची ॲडिशन केलेली आहे जी थोड्याफार प्रमाणात आपलं सिलेबसच्या अंतर्गत झालेले आहे. ते म्हणजे चॅप्टर नंबर 8 रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन आणि चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आणि माझ्या माहितीप्रमाणे या दोन्ही चॅप्टरची चांगली ओळख तुम्हाला झालेली असेल. यावर्षी 12वीला ॲड झालेला जो चौथा युनिट आहे त्याच्याही
भविष्यात खूप डिमांड वाढत आहे आणि या सगळ्यांसाठी जी बायोलॉजीमधली सध्या सगळ्यात महत्त्वाची व सगळ्यात डिमांडिंग ब्रँच आहे ती म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. आपल्याला यावर्षीचं जे चौथं युनिट आहे ते अप्लाइड बायोलॉजीच्या अंतर्गत बायोटेक्नॉलॉजीच्या अंतर्गत आपल्याला 3 चॅप्टर शिकायला मिळणार आहे. त्यातला पहिला चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज, नंतरचा चॅप्टर आहे एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन आणि नंतर जो तिसरा चॅप्टर त्यांनी त्यात इन्क्लूड केलेला आहे तो आहे बायोटेक्नॉलॉजीचा. म्हणजे युनिट 4 अंतर्गत परत आपल्याला 3 चॅप्टर शिकायला मिळतील, 10, 11 आणि 12. आणि याच्यातला अगदी शेवटला जो युनिट आहे, जो सगळ्यांचा आवडीचा आणि सगळ्यात सोपा युनिट असतो, तो म्हणजे इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. या इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट युनिट अंतर्गत आपल्याला 3 चॅप्टर शिकायला मिळतील, 13, 14 आणि 15. त्यातला 13वा चॅप्टर आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, 14वा चॅप्टर आहे इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो आणि त्यातला 15वा चॅप्टर आहे बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. अशा 15ही चॅप्टरची 12वीला आपण डिटेल स्टडी करणार आहोत. चला तर मग तयारीला लागू. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मागील सर्व स्लाईड्समध्ये तुम्ही 12वीचा सिलेबस कसा आहे, त्याचं पुस्तक कसं आहे, त्याचं बाह्य कवर कसं आहे, त्याच्या आतमध्ये कुठले कुठले कंटेंट्स आहे, कुठले कुठले चॅप्टर्स कोणत्या कोणत्या युनिट अंतर्गत येतात, याची सर्व माहिती आपण याच्या आधीच्या स्लाईड्समध्ये पाहिली आहे. पण ज्याची तुम्ही अतिशय उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट पाहता तो म्हणजे आपला सिलेबस. आणि त्या सिलेबसची सुरुवात आजपासून आपण करतो आहे. आणि या सिलेबसच्या अंतर्गत जो पहिला युनिट आहे रिप्रोडक्शन, त्यातल्या पहिल्या चॅप्टरपासून आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करू. या व्हिडिओ सेशनमध्ये आजपासून आपण या चॅप्टरला रेग्युलर सुरुवात करतो आहे, म्हणून एकही घटक मिस न करता संपूर्ण लक्षपूर्वक सगळ्या घटकांची व्यवस्थितरित्या सहज सोपी अशी मांडणी करून आपण ते समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला तो कठीणसुद्धा जाणार नाही आणि त्याला तुम्हाला समजण्यासाठी ज्याप्रमाणे आपण रेग्युलर क्लासेसमध्ये करत होतो त्याचप्रमाणे इथे पण तुम्हाला सोपं जाईल अशी आशा करतो आणि आपल्या नवीन चॅप्टरला सुरुवात करतो. सर्वांना माहीत असल्याप्रमाणे आपला नवीन चॅप्टर जो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तो प्लांट बायोलॉजीच्या अंतर्गत येतो आहे, तो म्हणजे रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. हा चॅप्टर आपण याच्या आधी 8वीला किंवा 9वीला असताना थोड्याफार प्रमाणात प्लांट आणि प्लांटची जेव्हा माहिती पाहिली असेल तेव्हा पाहिलं. पण सर्वांना माहिती आहे की सर आता तो 8वीला किंवा 9वीला झाला आहे, आता खरंच आठवत नाही का, याच्याबद्दल थोडीशी शंका आहे. म्हणूनच तो आठवो अथवा न आठवो पण त्याच्या सर्व बेसिक गोष्टीपासून आपण या चॅप्टरची सुरुवात करू. पण सर्वात आधी चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना माझी सवय माहिती आहे की कुठलाही चॅप्टर सुरू करण्याआधी आपण त्याचा श्री गणेशा त्याची सेंट्रल आयडिया म्हणजे त्याची सगळी पहिले बेसिक माहिती घेतल्याशिवाय करत नाही. म्हणून या चॅप्टरच्या अंतर्गत काय काय मुद्दे येतात, कुठल्या कुठले भाग आपल्याला अभ्यासायचे आहे ते सर्वात पहिले पाहूया. ते सर्व भाग तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतीलच. या चॅप्टर अंतर्गत मुख्य 7 भाग आहेत. त्याची सगळी विभागणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. त्यातला पहिला भाग हा आजचा भाग म्हणजे इंट्रोडक्टरी ऑर सेंट्रल आयडिया, म्हणजे या चॅप्टरची जी मुख्य भाग आहे किंवा कुठले कुठले घटक या चॅप्टर अंतर्गत येतात याची माहिती मी तुम्हाला आजच्या भागात देणार आहे. त्यानंतर त्याच्यात मोड ऑफ रिप्रोडक्शन, तसेच सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट, त्याचं स्ट्रक्चर. तुम्हाला ते फूल दिसतच असेल कदाचित स्क्रीनवर, त्याच्यामुळे तुम्ही ते लगेच ओळखू शकाल. त्याचबरोबर चौथ्या मुद्द्यात आपण त्याच्या मेल आणि फिमेल गमिटोफाईटबद्दल पाहणार आहे. 5वा भाग हा पॉलिनेशन आणि त्याच्या एजन्सीज बाबतीत असेल. 6व्या भागात आपण फर्टिलायझेशनची प्रक्रिया समजून घेऊ आणि 7व्या भागात फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस असतात, ज्याच्यामध्ये बिया आणि फळांची पूर्णतः डेव्हलपमेंट होते, सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट, हे आपण त्याच्या नेक्स्ट भागाकडे डेव्हलपमेंटकडे पाहू. तर मग हे भाग सुरू करण्याआधी याचे सगळे सेशन्स रेग्युलर पाहण्याआधी आपण या चॅप्टरचा सर्वात सुरुवातीला कन्सेप्ट मॅप पाहू, म्हणजे ट्री डायग्राम पाहू.
म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सहज सोपी राहील. चला मग पहा. ओके मित्रांनो, आपण जो भाग सुरू केला आहे तो म्हणजे रिप्रोडक्शन. हा मुख्यतः 3 मुख्य भागांमध्ये विभागला गेला आहे. त्यातला पहिला भाग म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्यामध्ये फक्त एक पालक किंवा एक पॅरेंट हा त्याच्या ऑफस्प्रिंगला जन्म देतो विदाऊट एनी गमेट कॉम्बिनेशन, म्हणजे कुठल्याच प्रकारचे गमेट एकमेकांना मिक्स न होता किंवा फ्यूज न होता नवीन ऑफस्प्रिंगची निर्मिती होते, तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्या अंतर्गत आपण खालील घटक फ्रॅगमेंटेशन, बर्डिंग, स्पोर फॉर्मेशन वगैरे पाहणार आहे. त्यानंतरचा जो दुसरा भाग आहे रिप्रोडक्शनच्या अंतर्गत, जो मुख्य दुसरा भाग येतो तो म्हणजे व्हेजिटेट प्रोपोगेशन. याच्या अंतर्गत येणाऱ्या 2 प्रोसेसेस म्हणजे नॅचरल मेथड आणि आर्टिफिशियल मेथडबद्दल आपण डिटेल जानकारी करून घेऊ. आणि जो या चॅप्टरचा मुख्य भाग आहे तो म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सर्वांना माहीत असल्याप्रमाणे प्रत्येक प्लांटचा सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे त्याचं फ्लावर असतं. आणि या फ्लावरमध्ये 2 मुख्य घटक असतात, ते म्हणजे ॲसेसरीज आणि इसेन्शियल वर. या सर्वांबद्दलची आपण डिटेल माहिती करून घेऊया. मग ते पाहण्याआधी सर्वांनी आपल्या मोबाईलवर दिसणारा हा फ्लो चार्ट याचा स्क्रीनशॉट काढून याची सगळ्या कन्सेप्ट मॅप हा आपल्या समरी बुकमध्ये ॲड करून घ्या. म्हणजे जेणेकरून उद्यापासून सुरू होणाऱ्या रेग्युलर क्लासेससाठी किंवा रेग्युलर व्हिडिओ लेक्चर्समध्ये तुम्हाला या चॅप्टरच्या या कन्सेप्ट मॅपवरून प्रत्येक भागाकडे जायला सहज सोपं जाईल. चला तर मग पाहूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टरच्या मुख्य घटकाला सुरुवात करण्याआधी एक छोटंसं काम मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले हे विविध ॲनिमल्स आणि प्लांट्स म्हणजे प्राणी आणि वनस्पती याच्या नॅचरल लाईफस्पॅन तुम्हाला शोधून काढायचा आहे. काहींचा तुम्हाला चित्रात दिलेलाच आहे. उदाहरणार्थ बटरफ्लाय हे 1 ते 2 वीक जगते, किंवा टॉर्टाईज याचं आयुष्य 100 ते 150 वर्षांचं असतं. पण उरलेल्या सर्व चित्रांची तुम्हाला नॅचरल लाईफस्पॅन शोधायचा आहे. आणि याच नॅचरल लाईफस्पॅनवरून आपण रिप्रोडक्शन या चॅप्टरच्या मुख्य भागाकडे जाणार आहोत. चला तर मग पाहूया चॅप्टरचा मुख्य भाग. रेग्युलर चॅप्टरला सुरुवात करण्याआधी सर्वांनी आपल्या नोटबुकमध्ये ऑनलाईन रेग्युलर क्लासेसचा व MCQचा टाईमटेबल सगळ्यांनी नोंदवून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व क्लासचा टाईमटेबलनुसार त्याचे सगळे कंटेंट्स मिळण्यासाठी सहज सोपे जातील व तुमचा कुठलाच क्लास मिस होणार नाही. आजच्या भागात आपण चॅप्टरचं इंट्रोडक्शन म्हणजे चॅप्टरमध्ये काय काय आहेत, कुठले कुठले घटक आहेत आणि कुठले कुठले घटक आपल्याला शिकायचे याबद्दलची बेसिक इंट्रोडक्टरी माहिती पाहिली आहे. उद्याच्या भागापासून आपण त्या चॅप्टरच्या मुख्य घटकाला सुरुवात करू म्हणजे मोड ऑफ रिप्रोडक्शन. ते मिस होऊ नये म्हणून तुम्ही उद्याचा व्हिडिओ रेग्युलर पहा. व तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुमचं ओपिनियन खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा खालील दिलेल्या लिंकवर लाईक शेअर करून मला तुम्ही पाठवू शकता. व माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे रेग्युलर अपडेट्स तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशनच्या फॉर्ममध्ये येईल. सो थँक्यू. सी यू सून. उद्या भेटू.